5 संख्यांची सरासरी 50 आहे. 5 संख्यांची सरासरी 50 आहे. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 40 आहे. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 40 आहे. तर उर्वरित संख्यांची सरासरी किती? बोलणार नाही कोणीच. ज्याला विचारलं त्यानेच बोलायचंय. तुमच्याजवळ 2 मिनिटात उत्तर सोडवायचंय. पटकन, फास्ट. ऑप्शन नाही भेटणार. कशाला बोलताय? शांत बसा ना. 5 संख्यांची सरासरी किती आहे? सरळ सरळ गुणाकार केलं. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 40 म्हणजे 120. वजाबाकी केली आणि तुमचे 250. त्यापैकी 3 संख्याची किती आहे? 4 त्रिक 12, 120. शांत बसा, बोलू नका. बोललो ना. 3 संख्यांची सरासरी किती आहे? 40. 4 त्रिक 12, 120 झालं. 250 मधून 120 वजा केले, किती उरले तुमच्याकडे? 130. ही काय मिळाली आपल्याला? 2 संख्यांची बेरीज. 2 संख्यांची बेरीज मिळाली. मग आपण काय करणार? 130 ला भागिले 2 करणार एक सरासरी काढायला. मग बेक बे बेसक 12, एक उरला, बे पंचे 10. म्हणजे 3 संख्यांची सरासरी, 2 संख्यांची सरासरी किती आहे? 65. उरलेल्या संख्यांची सरासरी 65. किती वेळ लागेल सोडवायला? खरंच सांगा. 30 सेकंद लागेल की नाही? 30 सेकंद लागेल का नाही? तुम्हाला मी 1 मिनिट देतोय. 1 मिनिटात उत्तर सुटलंच पाहिजे. नेक्स्ट पण. हा, पुढचा प्रश्न आहे अजित वाडेकर. अजित वाडेकर. हे पुरे. अरे मी काहीतरी घाण बोलेल ना आता तुम्हाला. अजित वाडेकर याला 5 विषयात 80, 68, 82, 82, 56, 74, 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले. तर अजितला सरासरी किती गुण मिळाले? बोलणार. अजित वाडेकर याला 5 विषयात किती गुण मिळाले? एवढे गुण मिळाले. पण आपल्याला गुण देताना त्याने काय एका पाठोपाठ एक संख्या दिल्यात का? नाही दिल्यात. दुसरी गोष्ट, सारख्या संख्या आहेत का? नाही आहेत. मग काय करणार? सरळ सरळ यांची काय करावं लागेल? आपल्याला बेरीजच करावं लागेल. काय करावं लागेल? सरासरीचं सूत्र काय आहे? एकूण संख्येची बेरीज छेद एकूण संख्या. सरासरीचं सूत्र काय आहे? एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. 10, 16, 4 झाले तुमचे 20. 2, 8 आणि 4 झाले तुमचे 14. 14 आणि 8 झाले तुमचे 22. 22 आणि 5 27. 27 आणि 7 34. 34 आणि 2 36. म्हणजे टोटल त्याला किती गुण मिळाले? 360 मिळाले. किती विषयात मिळाले? 5 विषयात मिळाले. 5 5 7 35. उरले तुमचे 1. 0 5 दुने 10. किती टक्के गुण मिळाले त्याला? सरासरी 72% गुण मिळाले. 35, 39, 56 बोलू नका. आणि 2 स्टार. या संख्यांची सरासरी 39 आहे.
39 आहे तर स्टार बरोबर काय? 35, 39, 56 आणि 2 आणि स्टार या संख्यांची सरासरी आहे 39 तर स्टार बरोबर काय? पोलीस भरतीमध्ये या टाइपचे प्रश्न विचारले जातात की नाही जातात? विचारले जातात. 36, 39, 35, 39, 56 आणि इथं किती आपला 2 आणि स्टार म्हणजे या स्टारच्या ऐवजी इथे काहीतरी एक संख्या असणार. काय असणार? स्टारच्या ऐवजी एक काहीतरी संख्या असणार आणि तेच संख्या आपल्याला काय करायचंय? शोधायचं आहे. मग कसं शोधायचंय? त्यासाठी आपल्याकडे दिलेले सरासरी त्यांनी 39 वर्ष आणि संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी दिलेल्या आहेत. सर्वात प्रथम काय करणार आपण? 1, 2, 3 किती संख्या आहेत या? आणि 1, 4 किती संख्या आहेत? 4. 4 संख्यांची सरासरी किती दिलेत आपल्याला? 39. म्हणजे 4 संख्यांची एकूण बेरीज पहिले काढून घ्यायची आहे. 4 9 36 हाच्याला 3 4 त्रिक 12 13 14 15 156 ही काय मिळाली आपल्याला? 4 संख्यांची एकूण काय मिळाली? बेरीज मिळाली. 4 संख्यांची काय मिळाली? आपल्या एकूण बेरीज मिळाली. म्हणजे 4 संख्यांची बेरीज जर आपल्याला 156 मिळाली तर आपल्याला 3 संख्यांची पहिले काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग 3 संख्या कोणकोणत्या करायच्या आहेत? 35 करायची आहे, 39 आणि 56 यांचं 15 15 आणि 5 झाले 20 हाच्याला 2 3 आणि 3 6 आणि 5 11 11 12 13 यांची बेरीज किती मिळाली आपल्याला? 30. म्हणजे बघा 4 संख्यांपैकी 3 संख्यांची बेरीज किती आहे? 130. म्हणजे 4 संख्यांपैकी जर 3 संख्या आपण वजा केल्या तर आपल्याकडे किती संख्या उरतात? 26. किती संख्या उरतात? 26. ही 26 पैकी हा 2चा आकडा इथं दिलेला आहे का? यस दिलेला आहे. आणि या स्टारच्या ऐवजी काय संख्या आहे मग? 6. मग तुमचं उत्तर काय असणार? आन्सर स्टार बरोबर 6. काय डाऊट आहे आता? समजलं सर्वांना? अजून याच्यापेक्षा सोप्या भाषेत तर कोणी सांगू नाही शकत मला नाही वाटत. 32 37 41 43 32 37 41 43 बोलायचं नाही रे शाना. 48 55 5 आणि स्टार पुढे 55 या संख्यांची सरासरी 44 आहे तर या स्टार बरोबर काय? बघा 32 37 41 43 48 5 आणि स्टार 55 या संख्यांची सरासरी किती आहे? 44. तर स्टार बरोबर काय? मिनिटं तुम्हाला 1 उत्तर काढायचं फास्ट. आणि याच्या अगोदर सेम एक्झाम्पल आहे म्हणजे तुमचं सगळ्यांचं उत्तर आलंच पाहिजे. नाही समजलं? परत एकदा समजून घ्या. ओके? परत आणि शेवटचं तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये? फक्त काहीच करायचं नाहीये. हे जेवढ्या संख्या आहेत ना यांची काय करायची? तुम्हाला बेरीज करायची. ही संख्या सोडून ही संख्या सोडून सर्व संख्यांची काय करायची? बेरीज. किती आली रे बेरीज? 308. 256 काय आली? बेरीज आली. मी बेरीज करत नाही बरं, तुमच्यावरती विश्वास ठेवतो आता. म्हणजे या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज किती आली? 256. आणि या टोटल संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 संख्या आहेत. किती आहेत? 7. मग 7 संख्या आहेत आणि सरासरी किती आहे? 44. यांचा गुणाकार किती आला? 308 गुणाकार आला. म्हणजे 7 संख्यांची बेरीज किती मिळाली? 308. त्यापैकी 6 संख्यांची बेरीज किती आहे? 256. तुम्हाला काय करायचं होतं? 308 मधून 256 वजा करायचं होतं. किती आली वजा बाकी? मग 52 पैकी हा जी पहिली संख्या ऑलरेडी दिली आहे 5 आणि दुसरी संख्या काय? स्टार बरोबर मग 2. मग उत्तर किती येणार? 2. ए पुरी काय डाऊट आहे का आता तुम्हाला?
100%, 101%, विसरू. ओके. ए पुढचा प्रश्न. पाच क्रमवार संख्यांची बेरीज, सॉरी 5 क्रमवार संख्यांची सरासरी आहे किती आहे ते नंतर सांगणार आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 5 क्रमवार संख्यांची सरासरी आहे 33. त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? फक्त 30 सेकंद मध्ये उत्तर काढायचं. 32 आणि 31. सर्वात मोठी विचारली तुम्हाला 35, सर्वात लहान विचारली 31. एवढं सोपं होतंय. कारण इथं काय आहे 5 दिलेलं म्हणजे विषम संख्यामध्ये दिलेलं आहे आणि विषम संख्यांची सरासरी नेहमी काय असते? मधली संख्या. मग इकडे 2 इकडे 2 झाल्या. म्हणून तुम्हाला बोललो तुमचं 15 सेकंदामध्ये 30 सेकंदामध्ये उत्तर निघेल. क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तुम्हाला वेळ फक्त 30, 35, 50 सेकंद. चला. अरे निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आहेत त्या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. आणि क्रमशः म्हटले नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून. 0 पासून झाली म्हणजे पूर्ण संख्या. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. मग 1 ते अनंत पर्यंत. ओके. मग पहिल्या क्रमशः काय म्हटलं? क्रमागत 11 पासून तर 40 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय विचारलं आपल्याला? सरासरी विचारली. मग सगळ्यात पहिले याचे काय करणार आपण? एकूण संख्यांची बेरीज. याच्यासाठी आपण पहिल्या चॅप्टर मध्ये घेतलं होतं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. किती येणार एकूण संख्या? 40. 30 येणार. कारण 11च्या पुढे आहे 1 ते 10 संख्या घेतल्या नाहीत म्हणून 30 येणार. मग 11 आणि 40 झाले तुमचे 51 बेरीज. छेद 2 गुणिले 30. बे एक बे इकडे 15. 15 एकी 15. आजच्याला 1. 15 5 75 आणि 1 76. ही काय झाली तुमची काय झाली? बेरीज. 11 ते 40 पर्यंत एकूण संख्यांची काय मिळाली आपल्याला? बेरीज. समजलं का बेरीज कशी काढली? ज्यावेळेस क्रमागत संख्यांची बेरीज विचारली असेल त्यावेळेस काय करणार आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. ओके. पहिली संख्या आहे आपल्याकडे 11, शेवटची संख्या आहे 40, छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या किती आहे? 30. मग 40 आणि 11 यांची बेरीज केली 51 आणि इकडचा 30. या 2ने या 30ला भागलं म्हणजे भागाकार मिळाला आपल्याला 15. 15 गुणिले 51 केलं बेरीज मिळाली 765. काय मिळाली आपल्याला? ही बेरीज मिळाली. एकूण संख्यांची काय मिळाली? बेरीज. मग आपल्याला नियम काय आहे? एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या म्हणजे सरासरी मिळणार. एकूण संख्या आहे 765 आणि एकूण संख्या किती आहे तुमची? 30. एकूण संख्येची बेरीज 765, एकूण संख्या 30. मग यांचं काय करायचं आपल्याला? सांगू थांब ना. हा मग यांचं काय करायचं तुम्हाला? भागाकार करायचा आहे. एक तर तुम्ही 30ने डायरेक्ट भाग देऊ शकतात किंवा छोट्या संख्या घ्या त्याच्याने भाग द्या. छोट्या संख्या म्हणजे कशाने भाग देणार तुम्ही? चला ठीक आहे. 3 1 3. 3 1 3. इकडे राहिले 10. 3 दुने 6. 1 उरला. 3 5 15. परत 3 5 15. काय आला? 255/10. जर छेदामध्ये 10 असेल तर आपण डायरेक्ट काय करतो? 2 काय करतो? एक घर सोडून पॉईंट देतो म्हणजे 25.5. काय करतो? ज्यावेळेस 255/10 असेल त्यावेळेस काय करणार आपण? फक्त एक घर सोडून पॉईंट देणार
आता हे पॉइंट कसं द्यायचं कसं काढायचं हे तुम्हाला मी अपूर्णांक घेताना शिकवलेलं आहे, म्हणून मागचं व्यवस्थित शिकून घेत जा म्हणजे पुढे प्रॉब्लेम येत नाही. क्लिअर? करे पुढचा प्रश्न आहे, एका फळ विक्रेत्याची फळ विक्रेत्याची 4 दिवसाची सरासरी 4 दिवसाची सरासरी 280 रुपये विक्री होते झाली. 280 रुपये विक्री झाली. पाचव्या दिवशी 360 रुपयाची विक्री झाली. पाचव्या दिवशी 360 रुपयाची विक्री झाली. विक्री झाली तर पाचव्या दिवसाची सरासरी किती? तर 5 दिवसाची सरासरी किती? मिनिट आहे तुमच्याजवळ 1. उत्तर काढायचा फास्ट. कोणाकोणाचं उत्तर आलं त्याने हात वरती करा. 1 2 3 4. म्हणजे तुम्ही विचार करून घ्या तुम्ही किती पाण्यात येते. आता तुम्ही खरंच पोलीस भरती द्यायचे लायकीचे आहात का? तुम्हाला जर एवढे सोपे सोपे एक्झाम्पल ते पण झालेले एक्झाम्पल जर तुम्हाला समजत नसेल किंवा सोडवता येत नसेल तर तुमची लायकी आहे का पोलीस बनायची? याच्यासाठी म्हणतो अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. 4 दिवसांची काय दिलेली आपल्याला सरासरी दिलेली आहे. किती रुपये? 280 रुपये. पाचव्या दिवशी किती रुपयाची विक्री झाली? 360 रुपयाची विक्री झाली. 4 दिवसाची सरासरी आहे किती आहे? 280. सरळ सरळ गुणाकार करणार. 8 चोक 32, 2 हातच्याला 3, 4 दुने 8, 9 10 11. किती रुपयाची विक्री झाली रे? 4 दिवसांमध्ये किती रुपयाची विक्री केली त्याने? 1120 रुपयाची विक्री ती केली. बरोबर आहे. त्यानंतर पाचव्या दिवशी त्याची किती रुपयाची विक्री झाली? 360 रुपयाची विक्री झाली. 4 दिवसामध्ये 1120 आणि पाचव्या दिवशी 360 बेरीज केली 1480 रुपये झाले टोटल दिवसाची विक्री. एकूण दिवस किती आहेत? 5 दिवस भागिले 5. 5 दुने 10, 4 उठले 5 9 45, 3 उठले 5 सक 30. काय झालं? काय उत्तर आलं? 296. समजलं का काय काय केलं ते? रिपीट एकदा करतो. 4 दिवसांची विक्री किती आहे? 1120 रुपयाची विक्री आहे. बरोबर आहे. 4 दिवसांची विक्री किती आहे? 1120 रुपयाची विक्री आहे. 4 दिवसांची विक्री 1120 रुपये आहे. पाचव्या दिवशी 360 रुपयाचा विकतो. मग 5 दिवसांची टोटल विक्री एवढी झाली 1480. मग काय करणार? सरळ सरळ 1480 भागिले 5 दिवस. सरासरी किती मिळाला? 296. संपला विषय. 5 दिवसाची सरासरी किती विचारली आहे? अवघड आहे? अवघड आहे का? अभ्यासच करत नाही तर अवघडच वाटणार.